नमस्कार मित्रांनो, मी विजय गुरव चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करीत आहे। तर आज आपण जात आहोत अंबरनाथ येथील प्राचीन शिव मंदिरामध्ये। आजचा प्रवास असेल आपला बाय ट्रेन मुंबई लोकलने विरार ते दादर आणि दादर ते अंबरनाथ। चला आपण निघूया आपल्या पुढच्या प्रवासाला। दादर स्टेशनला उतरलो आणि सेंट्रल लाईनला जाऊन अंबरनाथची ट्रेन पकडली। तर मंडळी, आता आपण पोचलोय अंबरनाथ स्टेशनला। अंबरनाथ स्टेशनला उतरल्यानंतर पूर्वेला जाऊन स्टेशनच्या बाहेरच शेअरिंग ऑटो मिळतात। इथला लँडमार्क सांगायचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक। समोरच शेअरिंग ऑटो आहेत। प्रत्येकी 20 रुपये शेअरिंग ऑटो सीट आहे। येथून प्रवेशद्वार चालू होतं। मंदिर स्टेशनपासून 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। चढाव्यासाठी आम्ही फुलांची परडी घेतली। यामध्ये नारळ, अगरबत्ती, गोंड्यांची फुलं, हार आणि बेलाची पानं यांचा समावेश होता। तर हे आहे श्री अंबरेश्वर मंदिराचं भव्य दिव्य रूप। हे मंदिर 11व्या शतकातील ऐतिहासिक मंदिर आहे, जे महाराष्ट्रातील मुंबईजवळील अंबरनाथ येथे स्थित आहे। मंदिर पांडवकालीन असून इसवी सन 1060 मध्ये शिलाहार राजवंशातील राजा चित्तराज यांच्या काळात बांधले गेले। हे मंदिर 3 दिशांमध्ये उघडतं। समोर जे दिसतंय हे मुख्य प्रवेशद्वार आहे। इथून तुम्हाला दर्शनासाठी आतमध्ये प्रवेश करता येतो। मंदिराच्या प्रवेशद्वारावर 2 नंदी महाराज विराजमान आहेत। मंदिराच्या आतमध्ये सुद्धा नक्षीकाम केलेलं आहे। 10 ते 15 पायऱ्या उतरल्यानंतर गर्भगृहामध्ये भगवान शिवजींचं दर्शन होतं। दर्शन झाल्यानंतर आम्ही या द्वाराने बाहेर पडलो। इथे ब्रह्मस सावित्रींची मूर्ती आहे। त्याच्यावरती अनुक्रमे महाकालीची, नंतर भगवान विष्णूंची आणि सगळ्यात वरती गोल वृत्ताकारामध्ये चामुंडाची मूर्ती आहे। मंदिराच्या बाहेरील भागावर खूप साऱ्या सुंदर मूर्त्यांचं नक्षीकाम केलेलं आहे, ज्यामध्ये भगवान शिव, श्री गणेश, पार्वती आणि नंदींच्या मूर्ती सामील आहेत। आता आपण मंदिराच्या मागील भागास आलो आहोत। शिखराच्या खालच्या बाजूस एक कोरलेली हरिहर मूर्ती आहे। इथे तुम्हाला आनंद नटेशांची मूर्ती म्हणजेच नटराजांची मूर्ती दिसेल। त्याच्या खालोखाल गजांतकाची मूर्ती नृत्य मुद्रेमध्ये आहे। खूप साऱ्या देवी देवतांच्या नक्षीकामासोबतच इथे श्री गणेशांची मूर्ती आहे, जी थोडीशी मोडखळ अवस्थेमध्ये आहे।
मंदिराच्या तिसऱ्या द्वाराजवळ आपण पोचलो आहोत. या तिसऱ्या द्वाराच्या समोरच शिवलिंग तसेच त्याच्या बाजूला श्री गणेशांचं मंदिर आहे. मंदिराच्या ठीक मागील भागाकडे जलकुंड आहे. हे मंदिर भूमिजा शैलीत बांधलेले आहे, जे शिलाहाराच्या वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. काळ्या बेसाल्टचा वापर करून मंदिर बांधण्यात आले आहे. इथला महत्त्वाचा सण म्हणजेच महाशिवरात्र. या महाशिवरात्रीच्या दिवशी इथे मोठा उत्सव असतो. भाविकांची खूप गर्दी जमलेली असते. मंदिराची वेळ सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत भाविकांसाठी चालू असतं. भगवान शिवजींचं दर्शन आणि मंदिराची परिक्रमा झाल्यानंतर आम्ही मेन गेटवर येऊन प्रसाद घेतला आणि आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो.